नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही मॅथमॅटिकल साइन सिम्बॉल त्यांची नावं आणि फंक्शन पाहणार आहोत। पहिले कर्व ब्रॅकेट, यालाच राउंड ब्रॅकेट म्हणतात। दुसरं स्क्वेअर ब्रॅकेट, तिसरं ब्रेस ब्रॅकेट किंवा कर्ली ब्रॅकेट। या तिघाचंही काम आहे टू शो सम पार्ट सेपरेट। चौथं आहे डॅश 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 डॅश, याला अनलिमिटेड म्हणतो आपण, आणि हे इन्फिनिटी आहे। ह्या दोघांचं काम आहे टू शो अनलिमिटेड पोझिशन। पाचवं आहे पाय, याला पाय म्हणतात। त्याचं काम आहे टू स्टडी सर्कल, सर्कलच्या संबंधी जे अभ्यास असतो तो करण्यासाठी वापरतात। सहावा आहे फाय, टू शो एम्प्टी सेट। तो आहे यल, लेंथ, टू शो लेंथ ऑफ सेगमेंट। नेक्स्ट आहे समेशन, टू शो समेशन ऑफ एनी पार्ट। नेक्स्ट आहे अँगल, टू शो राईट अँगल, राईट अँगलसाठी हे चिन्ह वापरतात। त्यानंतर अँगलचं दुसरं चिन्ह आहे टू शो अँगल एक्सेप्ट राईट अँगल। त्यानंतर आहे एलिमेंट, हे चिन्ह एलिमेंटसाठी वापरतात। टू शो फॅक्टर ऑफ सेट, एखादा सेटचा फॅक्टर आहे असं दाखवायचं असेल तर हे चिन्ह वापरतात। त्यानंतर आहे नॉट एम्प्टी एलिमेंट ऑफ, टू शो नॉट एलिमेंट ऑफ सेट, हे चिन्ह वापरतात। त्यानंतर आहे थीटा, टू यूज ॲज मेजरमेंट ऑफ ॲन अँगल, एखाद्या कोणाचं माप म्हणून आपण याला वापरतो सपोज करण्यासाठी। त्यानंतर आहे इज नॉट इक्वल टू शो नॉट इक्वल, इक्वल नॉट इक्वल टू, हे इक्वल असतं। आणि हे पॅरललचं साईन आहे, पॅरलल, टू शो पॅरलल सेगमेंट ऑफ लाईन ऑर साईड, सेगमेंट लाईन साईड पॅरलल दाखवायचं हे चिन्ह वापरतात। हे चिन्ह आहे नॉट पॅरलल, टू शो नॉट पॅरलल। आणि हे चिन्ह आहे डिग्री, टू इंडिकेट अँगल मेजरमेंट, एखाद्या कोणाचं माप दाखवण्यासाठी आपण डिग्रीचा वापर, जसे 30 अंश, 60 अंश, 45 अंश, अशा प्रकारे। तर अशा प्रकारे हे काही सिम्बॉल्स आहेत, ते तुम्ही अभ्यास करावेत, नीट लक्षात ठेवावेत। व्हिडिओ पाहून चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।